हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी व्हेज आणि नॉनव्हेज भाजीसाठी वाटण जे कांद्याची पेस्ट वगैरे असते, गरम मसाला ॲड करून ती कशी करायची हे दाखवलं होतं। तर आता आपण त्या पुढचं बघणार आहोत। तर वार होता बुधवार आणि साहेबांनी आणलं होतं चिकन म्हटलं तर गरम मसाला आणि रसागाळ यासाठी आलं लसूणची पेस्ट, कांद्याची पेस्ट तर लागतेच। तर मग अशा प्रकारे बघा मी कांद्याची पेस्ट आणि खडा मसाला टाकून बनवली आहे। चविष्ट भाजी अशी बनते। प्रत्येक भाजीला म्हणजे ज्या भाजीमध्ये मला मसाला ॲड करायचा आहे त्या भाज्यांसाठी मी नेहमी अशीच पेस्ट बनवते। आणि हा मसाला जो आहे खुला मसाला तो आमच्या एटापल्लीच्या बाजारमध्ये मिळतो। दुकानातल्या मसाल्यापेक्षा हा जो खुला मसाला ते काका बनवून देतात ते सेंट पण छान आहे त्याचा आणि भाजीला चव सुद्धा खूप छान अशी येते। तर आता मी इथे बनवायला घेतले आहे चिकन। तर अर्धा किलो चिकन होती। तर सर्वप्रथम मी इथे भांड्यामध्ये तेल घातलं आहे, 2-2.5 कढी आणि कांद्याची पेस्ट होती म्हणून मी इथे कांदा कापून टाकलेला नाही आहे। प्रत्येक भाजी जिथे मसाला आहे मी तिथे डायरेक्ट मसाला ॲड करते, कांद्याची फोडणी देत नाही। तर 2 चम्मच मी इथे मसाला ॲड केलेला आहे। त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर इथे गोडा मसाला, हळद, तिखट आणि मीठ स्वादानुसार टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि एक टोमॅटो ॲड करून परतून घ्यायचा। तर मसाला कसा शिजणार आपल्याला कसं समजेल, तर मसाला शिजला तर तेल वर येतो। आणि हा सुरत मसाला जो भंडारा जिल्ह्याकडे मिळते तर याच्याने भाजीला तर असं म्हणतात ना चार चांद लग गए। तर तो सिक्रेट मसाला म्हणेल तरी चालेल, चविष्ट अशी भाजी होते। आणि सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे आणि किंचित जे मसाल्याचं पाणी असेल ते सुद्धा ॲड करू शकता तुम्ही टोमॅटो शिजून झाल्यानंतर। म्हणजे काय होईल, मसाला गंजाला लागणार नाही आणि तो प्रॉपर असा शिजून जाणार। आणि ते चम्मचवर बघा माझं नाव दिसत आहे, जे लग्ना अगोदरचं होतं, मम्मीनी घेतले होते। म्हणजे कसं लग्नामध्ये एकत्र एवढे भांडे घेण्याची ऐवजी मम्मी काय करायची, दरवर्षी थोडे थोडे भांडे घ्यायची, म्हणजे जेणेकरून लग्न होईल मुलीचं इन फ्युचरमध्ये तर तिला द्यायसाठी जे घरसंसारचे भांडे असतात ते किचनचं सामान ते सगळं मम्मीने अगोदर म्हणजे 2 वर्ष अगोदरपासून थोडं थोडं घेत होती। तर आता आपण यामध्ये चिकन ॲड केलं आहे, 3 पाण्याने धुतलेलं चिकन ॲड केलं आहे आणि त्याला छान मसाल्यांमध्ये असं मिक्स करून घ्यायचं। आम्ही 3घच असल्यामुळे आणि अर्धा किलो चिकन या गंजामध्ये पुरे होते म्हणून मी हाच गंज घेऊन घेतला आहे, नाहीतर थोडी जास्त असली की मोठ्या गंजात घेते मी। आणि ते मिक्स करायला थोडं अवघड होत आहे, पण असो काही नाही होत, कमी प्रमाणात चिकन होती म्हणून। टाटी झाकून झाल्यावर 5 मिनिटानंतर चेक करून म्हणजे मिक्स करत जायचं, जेणेकरून मसाला असा पूर्णपणे लागेल आणि चिकनही सगळ्या बाजूनी शिजल्या जाईल। तर बघा आता भाजीला आपल्या हळूहळू तरी सुटायला लागली आहे। तरी मी या नेहमी तर जास्तच तेल घेते, पण यावेळेस कमी तेल वापरणं चालू केलेलं आहे हेल्थसाठी, नाहीतर नेहमी जास्तच तेल असतं माझ्या भाजीला। थोडंसं पाणी ॲड करून चिकनला 15 मिनटं शिजू द्यायचं फुल फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर। आणि छान अशी चिकनची भाजी रेडी होते।
तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. कोथिंबीरने छान गार्निश करून घ्या. एक साईड माझ्या पोळ्या होऊन गेल्या होत्या. ॲक्च्युली त्या दिवशी आम्हाला भरपूर वेळ झाला होता, कारण कस्टमरचे ब्लाऊज होते माझ्याकडे भरपूर आणि चिकन शिजायला पण म्हणजे आम्ही वेळेवर आणलं होतं 7:30 वगैरे वाजता. तर मी माझं काम निपटवून घेतलं आणि त्यानंतर मी भाजी वगैरे बनवायला घेतली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि ते मी शॉर्ट्स बनवायसाठी चिकन लेग पीसचा शॉर्ट बनवायचा त्यासाठी व्हिडिओ घेत होते. तर बाय.